हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतिका सुजले चॅनल. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या न्यू लाईफ चेंजिंग व्हिडिओचा टॉपिक आहे की आयुष्यामध्ये कदर करा. आपल्या लाईफमध्ये आपल्या आयुष्यात ज्या पण गोष्टी आपल्याला भेटल्यात ना, आपल्या आईवडिलांनी आपल्याला ज्या पण गोष्टी दिल्यात ना, त्या गोष्टीची खरंच कदर करा. आता भरपूर वेळा तुम्ही बोलला की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी हे नाही केलं, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी ते नाही केलं आणि हे नाही केलं. आपण ना खूप दोष देतो आपल्या आईवडिलांना. आणि आजच्या सिच्युएशनमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये तर हे खूप आजची पिढी तर एक्सपर्टच झाली आहे ज्यामध्ये परिस्थितीला, आईवडिलांना दोष देण्यामध्ये. हो बघा, काही वेळा काही गोष्टी घरच्या आणि आपल्या पटत नाही. परिस्थिती अशी असते, सिच्युएशन असं असते. ठीक आहे, आय ॲग्री. पण आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या आईवडिलांनी जे पण काही आपल्याला दिलं आहे ना, खूप आपण लक्की आहोत. कारण आज ज्या गोष्टी आपल्याला भेटतात आहे ना, त्या भरपूर लोकांना भेटत नाही आहे. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी हे नाही केलं, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी ते नाही केलं, तर हे कधीच म्हणजे त्यांना कधीच दोष देऊ नका की त्यांनी माझ्यासाठी हे नाही केलं ते. कारण त्यांनी जे पण काय केलं ना, खूप केलं आहे आपल्यासाठी. आपल्याला शिक्षण दिलं आहे त्यांनी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर त्यांनी आपल्यासाठी शिक्षण देणं केली. जर आपल्या आईवडिलांनी जर योग्य डिसिजन जर नसता घेतला लाईफमध्ये, आपल्याला स्कूलमध्ये टाकायचं, आपल्याला शिकवायचं, तर आज आपण इथे नसतो. तुम्ही मी इथे नसतो. कारण का? आपल्या आईवडिलांनी योग्य डिसिजन घेतला. आजच्या काळात ना, आपण जेव्हा 2 पैसे कमवायला जातो ना, तेव्हा आपल्याला असं होतं की आपण घर कसं चालवणार. खरे ही रिअल सिच्युएशन आहे की आपल्याला असं होतं की हे आपला एवढा पेमेंट आहे, एवढ्या पेमेंटमध्ये आपण घर कसं चालवणार, शिक्षण कसं करणार, मुलांची फी कशी करणार. विचार करा, आपल्या वडिलांनी तो काळ पण तसाच होता, पण त्या काळामध्ये आपल्याला चांगलं शिक्षण दिलं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी शिकवल्यात आणि त्या गोष्टीची कदर करा. काहीच बघा, काही वेळा मुलांच्या आणि आईवडिलांचे विचार मॅच नाही करत, पण ह्याचा अर्थ हे नाही होत ना की त्यांनी आपल्यासाठी जे पण गोष्टी केल्या त्या तुम्ही विसरून जाव्या म्हणून. आपल्या आईवडिलांनी काहीच करत ना, आपल्यासाठी भरपूर केले. कारण कसं असतं माहिती आहे का, आजच्या काळामध्ये ना लोक विसरून चालली आहे. आजची पिढी ना अशी झाली आहे ना की त्यांना ना म्हणजे आईवडिलांनी आपल्यासाठी जे केलं आहे ना, लोकांना बोलतात ना, वेळेसोबत ना सर्व गोष्टी विसरत चालल्यात. पण काहीच कधीच विसरू नका. आपल्या देवाने जे पण गोष्टी दिल्यात ना, त्या खूप आपण लकी आहोत. कारण त्या गोष्टी आयुष्यात भेटणं सुद्धा एक नशिबाचा भाग आहे. आज आपल्याला राहायला घर आहे, आपल्याकडे बेडरूम आहे, आपल्या घरी फॅन आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. आज आपल्याला जरी जॉब गेला तरी उद्या आपले आईवडील आपल्याला ते सांभाळतील. आईवडील शेवटी ते सांभाळतात, 2 वेळचं जेवण देतात. हे प्रत्येकाची एक रियालिटी सांगते. तर आयुष्यात सगळ्या गोष्टींची कदर करा. प्रत्येक गोष्ट माझ्या आईवडिलांनी मला हे नाही दिलं, माझ्या आईवडिलांनी मला ते नाही दिलं, ते नका बोलू बाई. त्यांनी आजपासून लहानपणापासून जे आपल्याला इथपर्यंत शिकवलं आहे, एज्युकेशन दिलं आहे, त्या गोष्टी बघा. आणि लाईफमध्ये एवढंच सांगते ना की ह्या पडत्या काळानुसार लोक